दिवा भाजपने रवींद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे दिवा स्टेशनजवळ ढोल ताशे वाजवून फटाके फोडून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विजय असो, या घोषणांनी दिवा स्टेशन परिसर दणाणून गेलाय। भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच दिवा भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केलाय। दिवा स्टेशन येथे फटाके फोडून ताशे वाजवून लाडू वाटून एकच जल्लोष करण्यात आलाय। तेव्हा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर, ठाणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सतीश केळशीकर, दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, अशोक गुप्ता, गौरी शंकर पटवा, शमशेर यादव, निलेश भोईर, सुमित मडवी, दुर्गेश मडवी, आकाश भोईर, आशिष पाटील, अवधराज राजभर, तर नितीन कोरगावकर, रवी मुनानकर, किरण कोरगावकर, राहुल शाहू, राकेश पंडित, विठ्ठल गावडे, क्रांतिसिंह, मंगल राणे, नीलम मिश्रा, रीना सिंग, प्रिया माडभगत उपस्थित होते। आपण सर्वांनी सर्वांनीच पाहिलं असेल की काल एक सर्वसामान्य कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याने 2002 पासून पक्षाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली, कार्याला सुरुवात केली, आणि तो सर्वसामान्य कार्यकर्ता एक जिल्ह्याचा उपाध्यक्ष, युवा मोर्चा जिल्ह्याचा उपाध्यक्ष, नगरसेवक, स्थायी समिती सभापती ते आज प्रदेशाध्यक्षपर्यंत पोहोचलेला आहे। आम्हाला अभिमान आहे आमच्या पार्टीचा की आमची पार्टी ही लोकशाही मार्गाने चालते। कोणत्याही पद्धतीची घराणेशाही आमच्या पार्टीमध्ये केली जात नाही। लोकशाही पद्धतीने सर्व पदाधिकारी निवडले जातात आणि काल आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे लोकप्रिय दादा श्री रवींद्रदादा चव्हाण यांची काल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। त्यामुळे माझ्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला खूप आनंद झाला आहे आणि आम्ही आज दिवा मंडळातर्फे दिव्यामध्ये आनंदोत्सव साजरा करत आहोत।